आमचा शंभू रक्ताने माखला या भगव्यासाठी, पण या भगव्यावर काळा डाग सुद्धा लागू दिला नाही. आम्ही एक अल्पायुषी झालो, पण आमची लेकरे सुद्धा. कधी कधी आम्हालाच त्या जगदीशाला जाब विचारावा वाटतो, पण जिजाऊ साहेबांनी शिकवलेली मर्यादा आम्हाला संयम ठेवण्यास भाग पाडते. भले शाबास आमचा शंभू, ज्याने शेवटचा श्वास सुद्धा आई जगदंबेच्या चरणी आणि या स्वराज्याला वाहून दिला. शंभूचा त्याग आठवून एक बाप म्हणून जीव कासावीस झाला आमचा सुद्धा. आम्हालाही असह्य वेदना झाल्या माझ्या बाळाचे हाल पाहताना, पण त्याहूनही जास्त अभिमान वाटतो आम्हास आमच्या शंभू बाळाचा. धर्म राखण्या आम्ही हजारो जन्म असेच बलिदान देण्यास तत्पर राहू, पण अधर्मी वृत्तीपुढे झुकणे मान्य नाही. या उपर बोलणे आम्हा सामर्थ्य नाही. त्याग शंभू बाळाचा या जगी सामान्य नाही. फक्त भाग्य आमचे थोर, खूप लढला हा आमचा वाघ. आपला शंभू शिवासारखा त्याग करून स्वतः प्रत्येक वेळी या नियतीने दिलेले हळाहळ विष पिऊन कायम सगळ्या गोष्टी संयमाने सहन करून पुढे जात राहिला. शिवपार्वती समान येसूबाईंसोबत एकनिष्ठ राहिला. स्वतःची सावत्र माऊलीच त्यांच्या जीवावर उठली. मृत्यूदंड देता आला असता तरी संयम बाळगला त्यांनी. सामर्थ्य आणि चारित्र्यावर कायम चिखल फेक केला. पण कमळासारखा आमचा शंभू बाळ प्रत्येक वेळी उमलतच गेला. तरी पण इथल्या या लोकांना आमचा संभाजी व्यभिचारी, संभाजी पळ काढणारा, संभाजी राजद्रोही आणि संभाजी निष्ठाहीन वाटला. महाराज, आपल्या शंभूराजांचे चरित्र इतके थोर, पण हे स्वार्थी लोक ज्यांनी अशा महान देवतुल्य व्यक्तीला सुद्धा सोडलं नाही. नको नको ते लिहून ठेवलं. हे नेते आमच्या शंभू बाळाचे असे कोणते प्रारब्ध होते की या साऱ्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागल्या? अब एवढंच होतं तर ते आमच्या भाग्यात लिहून ठेवायचे होतीस. आमचे अश्रू सुद्धा आटून गेले ग आता. तू दिलेली प्रत्येक अडचण पार करत आम्ही इथवर आलो. आता तू आमच्या या लेकरांना तरी साथ द्यायलाच हवी. जर यावेळी तो आमच्या लेकरांची धर्मासाठी स्थापिलेल्या स्वराज्याची साथ सोडलीस तर तुझ्या विरुद्ध आम्हीच उभे राहू. माहीत नाही मार्ग आम्हा आणि नाही आम्ही मोठे तुझ्याहुनी, परंतु साथ दे आता. मायभूमीला वाचू बघणाऱ्या तुझ्या लेकरांना साथ दे. महाराज, कृपा करून शांत व्हा. तुम्ही धीर सोडला तर आमचे काय होईल? आम्ही नाही अवलंबून राहणार या नीतीवरती. नाही चिंता आम्हाला तिच्या परिणामांची. कोण साथ देवो ना देवो, फक्त हे माऊली, हे राजा, तुझी साथ आम्हास कायम मिळू दे. तुझा आशीर्वाद आम्हावर कायम असू दे. तुम्ही आमचे श्रीराम आणि तुम्हीच आमचे कृष्ण हो. काय नाही केलं तुम्ही आमच्यासाठी. तुमचे आणि जिजाऊ साहेबांचे संस्कार थोर, म्हणून आपल्या शंभूराजांची धर्मनिष्ठा अडीग आणि अतूट राहिली हो. या घोर कळी काळात आता कुठे जन्म घेणार तुम्ही आणि कोण बनणार जिजाऊ? आणि कोण शिकवणार आम्हाला तुमच्या शंभू बाळासारखी निष्ठा? आम्ही तुमची साथ कधी सोडली नाही. फक्त अनेको आक्रमण आणि संस्कृतीचा होणारा नाश यामुळे तुमचे मूळ संस्कारांकडे दुर्लक्ष होत गेले. अरे नाही सोडला आम्ही धीर, पण बापाचं काळ सुद्धा आहे रे आम्हाला. पण आम्ही हे ध्यानात ठेवून शांत होतो आता की आम्हास या काळामध्ये आमच्या लेकरांना पुन्हा संस्कार द्यायला हवेत. आमच्या लेखी जिजाऊ मासाहेबांसारख्या घडाव्यात.
आणि तुम्ही लेकरे शंभू सारखी. पण यावेळी तुम्ही बलिदान द्यायचे नाही, ते आम्हास कदापि मान्य नाही. पण अहो महाराज, तुम्ही बघताय ना परिस्थिती. ज्या तुमच्या लेखी जिजाऊंसारख्या व्हायला बघतात, त्या मुलींनाही नवीन पिढी गावठी म्हणून लिहिलं जुनाट विचारांची मानते. अंगावरचा पदर सुद्धा हलू नये म्हणून अनेक स्त्रियांनी स्वतःचं बलिदान दिलं. आपल्या पतीशिवाय कोणा पुरुषाची नजर आपल्यावर पडू नये म्हणून मर्यादा ज्या स्त्रियांनी पाळली, त्यांनाही नवीन पिढी विसरून गेली हो. यांना आता अंग झाकले म्हणून लाज वाटते. त्या कुकर्मी पश्चिमी देशामधून आलेल्या या साऱ्या गोष्टी इथे चालत आहेत. यांना स्वातंत्र्य पाहिजे आहे, एक काल्पनिक स्वातंत्र्य, जिथे ना यांच्या आबरू सुरक्षित राहील ना चारित्र्य. या स्वातंत्र्यात मर्यादा आणि संस्कार यांना चिमूटभर सुद्धा स्थान नाही. आणि या गोष्टी साऱ्या त्या बाहेरच्या देशांनी इथे रुजवल्या महाराज. आपल्या आया बहिणी अशा वावेत असताना त्रास होतो. कोणत्या तोंडाने सांगावा आम्ही? अरे, या गोऱ्या लोकांनी क्रांतीच्या नावाखाली पूर्ण उत्तरी भागाची वाट लावली. अरे, ज्यांचे जन्मच व्यभिचाराने होत गेले, त्यांच्याकडून काय संस्कार घेणार? त्या लोकांमध्ये संस्कार आणि मानसिकतेची कायमच गरिबी राहील. परोपकार तर नाहीच. अरे, त्यांना अंग झाकायला कपडे नव्हते, त्यावेळी सुद्धा आपली भूमी पूर्ण संपन्न होती. आणि राहिला प्रश्न या लेकी बाळींचा, आम्हाला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की आमच्याच लेकींना ह्या गोष्टी समजावण्याची वेळ येईल. अरे, नीतियुक्त मर्यादा आणि नियम कधीच कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेत नाहीत. जसे नदीला सुद्धा योग्य प्रवाहाची गरज असते. जर तिचा प्रवाह मर्यादेच्या बाहेर गेला तर पूर्ण समाजाचे नुकसान होते. तसेच तुम्ही लेकीबाळी सुद्धा या जगाच्या पालनहार आहात. निर्मितीपासून संस्कार देऊन एका जीवाला योग्य दिशा देण्यापर्यंत सारे तुम्हीच करू शकता. आणि जर तुम्हीच संस्कार सोडून वागू लागला तर समाजच नाही तर सगळ्या गोष्टींचा हळूहळू विनाश होईल. स्त्रीच्या कानातल्या दागिन्यापासून ते तिच्या पायाच्या जोडवीपर्यंत प्रत्येक गोष्ट तिच्या कल्याणासाठीच रचली आहे. ते तिची साडी चोळी असो किंवा हातातले काकण, शास्त्रीय विज्ञान त्यांचा आधार आहे. तुम्हाला या गोष्टी आवडत नाहीत कारण तुम्हाला ती गोष्ट का करावी हे माहीत नाही. जुन्या माय माऊली तर राहिल्या अशिक्षित अडाणी, त्या का या गोष्टी करायचा असा कधी प्रश्न सुद्धा विचारू शकले नाहीत. त्यांना ती संधी पण मिळाली नाही कधी. त्या यवनांपासून स्वतःची आबरू आणि घर वाचवणार होत्या की स्वतःचा विचार करून शिक्षण घेणार होत्या. त्यामुळे अडाणी पण पदरी पडली. पण त्यांनी संस्कृती मात्र जपली. त्यांनाही नसतील माहीत शास्त्रीय कारणी या प्रत्येक सामाजिक गोष्टी मागची. आणि त्यांनी विश्वास ठेवून, निष्ठा ठेवून त्या पुढे नेल्या. अनेक वाईट रूढी परंपरा असतील, त्या काढल्याच पाहिजेत. आणि तुम्हाला आत्ताच्या लेकींना पडणारे प्रश्न साहजिक आहेत की आम्ही हे का करावं. अरे, ज्या तुम्ही नवीन म्हणून बाहेरच्या गोष्टी पाळत आहात त्यांना कोणी विचारा ते का करावं. फक्त बाकी लोक करतात म्हणून. आणि ज्या गोष्टी तुम्हाला ते नवीन म्हणून दाखवत आहेत त्यांना ते करण्याचे सामर्थ्य सुद्धा तुम्हीच दिले. त्यांनी तुमचे स्वातंत्र्य राहून तुमची सांस्कृतिक आणि आर्थिक संपत्ती लुटली. तुम्हाला मानसिक गरिबी दिली, समाज लाचार केला. आणि आता तेच तुम्हाला तुमचीच संपत्ती वापरून तुमच्यात भ्रम पसरवत आहेत. समाजात अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आबरू आणि शरीर दाखवून फिरावं लागणार असेल तर असा समाज काय गरजेचा नाही. तुम्ही या मायभूमीची लेकी आहात. तुम्ही तुमची संस्कृती अशी पाळा की बाहेरचे लोक तुमची प्रेरणा घेतील. स्वतःच्या आईची लेकरे जर दररोज दुसऱ्याच्या आईचे कौतुक करत असतील तर त्या आईला काय वाटेल. तुम्ही तुमच्या आईचे, या मायभूमीचे सामर्थ्य जगाला दाखवून द्या. तुम्ही या भूमीच्या संस्कृतीला पुन्हा जीवन देऊ शकत नाही. एवढे नेवळे रक्त नाही तुमचे. माझ्या लेकींनो,
तुम्ही म्हणता मुलं खराब आहेत, पुरुष वृत्ती नालायक होत आहे, पण हे बदल घडवणे सुद्धा तुमच्याच हातात आहे. तुम्हाला समाजात शोभा पाहिजे, मग तुम्ही सुद्धा जिजाऊ व्हायलाच हवं की. आणि संस्कार हेच मूळ ज्ञान आहे, बाकी सारे ज्ञान नाशवंत आहे. काळ येईल तसे ते बदलत राहते. चिमुकल्या मुलींना सुद्धा सोडलं नाही या नराधमान. पण ते नराधम कमी करण्यासाठी, शोभा संभा असो किंवा आदर्श पुरुष निर्माण करण्यासाठी तुम्हा स्त्रियांना सुद्धा जिजाऊ समान आदर्श स्त्री व्हावं लागेल. शेवटी स्त्री म्हणजे आई जगदंबाच. तीच या भटकलेल्या लेकरांना दिशा देऊ शकेल. महाराज, तुमचे बोल तरी या समाजात काहीतरी बदल घडवतील. पण महाराज, आणखी एक मोठी समस्या आहे निसर्गाबद्दल. हे सारे लोक भ्रमात आहेत, विकासाचा भ्रम पाळले आहेत, ज्यात लोक खरी संपत्ती विसरून खोट्या संपत्तीमध्ये खुश होतात. जंगल, झाडी, नैसर्गिक वास्तू यांची पर्वा न करता आता सगळीकडे फक्त सिमेंटची जंगले उभा राहत आहेत. मोठ्या झाडांची जागा आता या मोठ्या इमारतींनी घेतली. इथे ना पशुपक्षी समाधानाने राहतात, नाही माणसं. आणि खास गोष्ट ही की आनंद शोधायला हे लोक परत हिरव्या जंगलात जातात. यांना गाईगुरांच्या शेणानी सारवलेल्या जमिनी घाण वाटतात आणि डोंगर जमिनी पकडून तयार केलेल्या गोष्टी भारी वाटतात. मग खरा विकास असावा तरी कसा? आणि त्यात ही लोकसंख्या सुद्धा वाढतच आहे. ज्यांनी मोठं केलं त्यांना सोबत घेऊन पुढे जाणे म्हणजे खरा विकास. तो कोणता व्यक्ती असो किंवा हा निसर्ग. आमच्या मावळ्यांनी सुद्धा इतकी बांधकामं केली, दुर्गम भागात असो किंवा शहरी भागात. पण विनाकारण आणि अवैचारिकपणे निसर्गाला कधीही धोका पोचवला नाही. आणि प्रश्न राहिला लोकसंख्येचा, तर मार्ग हा प्रत्येक गोष्टीचा निघतोच, फक्त मार्ग काढावा लागतो. आम्हाला सुद्धा जमिनीतून खनिजे काढून डोंगर पकडून बांधकामं करता आली असती, पण माणसाने तेवढेच घ्यावे जेवढ्याची गरज आहे. आपली संस्कृती या निसर्गाची पूजा शिकवते. मग आपणच याचं सारं ओर पाडून घेऊ लागलो तर येणाऱ्या पिढ्यांचं काय? त्यांनी कोणाकडे बघावं? निसर्ग तर त्यावेळी मोकळा होऊन बसेल. नको त्या बाहेरच्या गोष्टींची प्रेरणा घेऊन प्रकृतीची वाट लावू नका. किरा जपा, स्वार्थ सोडून द्या आणि जेवढे गरजेचे आहे त्या समाधानी राहा. उरलेले सारे येणाऱ्या पिढ्यांना सोपवून द्या. तुमच्या अशा वागण्यामुळे सध्या तुम्हाला नद्या असून सुद्धा प्यायला पाणी नाही. शेत जमीन विकू नका, तिच्यावर बांधकाम करू नका. भविष्यात वाईट वेळ आली आणि बांधकामं पाडून परत शेती करावी लागली तर सुपीक जमीन शिंगलाक सुद्धा राहणार नाही तुम्हाला. एकदा जमिनीचा पोत बिघडला तर शेकडो वर्षे लागतात तिला सरळ होण्यासाठी. स्वार्थ मर्यादित ठेवाल तर तुमच्या सोबत समाजाचे सुद्धा कल्याण होईल रे. जागे व्हा जरा आणि काळजी घ्या निसर्गाची सुद्धा. ज्यांना तुमच्या शब्दांची जाणीव आहे ते नक्कीच जागे होतील महाराज. विश्वास तर तोच आहे. महाराज, एक विचारू, तसं तर हा खूप जणांच्या मनातील प्रश्न आला की तुमचे खरे गुरु कोण? संज्ञान देणारा प्रत्येक जीव हा गुरु समानच, परंतु आमचे मुख्य गुरु हे आमचे माता पिताच, ज्यांनी या स्वराज्य दीपाची ज्योत आमच्याकडून या भूमीला अर्पण करायला लावली. आणि समर्थ असो किंवा आपले तुकोबा, हे सारे पुण्यवंत नेहमी आमची प्रेरणा बनून सोबती राहिले. तसे म्हणायला गेले तर हा सह्याद्री सुद्धा गुरु समानच. याने तर सदा आमची पाठराखणच केली. माऊली समान आम्हा लेकरांना स्वतःच्या कुशीमध्ये सामावून घेतलं. गुरु हे एक महान तत्व आहे. त्याला शरीर रूपी व्यक्तींमध्ये अडकवून ठेवलं तर ते कधीच आपल्या बुद्धीच्या पचनी पडणारे नाही. गुरुतत्वाशिवाय या जगीत काही शक्य नाही. तुमच्या या वाणीने हे स्पष्ट झालं महाराज. आणखी एक ऐकायचं होतं महाराज तुमच्याकडून. तुम्ही शाकाहारी भोजन करायचे की मांसाहारी? अरे, मांसाहार कसा करू आम्ही? प्रजेप्रमाणे पशु सुद्धा आमचेच. जिजाऊ साहेबांनी आम्हाला रामायण महाभारत शिकवले ते निष्पाप आणि सज्जनांना वाचवण्यासाठीच, ना की त्यांचा फायदा घेण्यासाठी.
राहिला प्रश्न वामवाचार पद्धतीने केलेल्या राज्याभिषेकाचा, तर तिथे आम्ही ग्रहण नाही केले आणि ती पद्धत उच्च कोटीचे अध्यात्म आहे. पण आम्ही कधीच मांसाहार नाही केला, नाही आमच्या शंभूने. तसेही शंभू गोतवचनात लिहितोच, आदर्श राजा कधीही मांसाहारी आणि व्यभिचारी नसतो. तुमच्या उत्तरामुळे अनेकांचा संभ्रम दूर झाला असेल, पण एक वाईट कळा मात्र या समाजात आहे. या लोकांची अवस्था बघून महाराज मन आपोआप खिन्न होऊन जातं. तुमच्या वेळेस लोक एकमेकांना अपशब्द वापरायचे का हो? म्हणजे शिव्या वगैरे. कारण जे आता चालूय समाजात ते खूप भयानक आहे. अरे, आम्ही लहान असताना अनेक मैत्रांसोबत मायमौलींचा ओरडा सुद्धा खाल्ला, पण त्यात सुद्धा माईचा गोडवा होता, ना की दुःखाची धार. पण तुमची आत्ताची बोलण्याची पद्धती बघून तर भाषांना सुद्धा कीव येत असेल. आधी लोक एकमेकांना वळणाची हसली येईल अशी वाणी वापरून अपशब्द बोलायचे, पण आता तुमच्या बोलण्यात तर आई बहिणींची लखतरे निघतात. तिच्या वस्त्रापासून ते तिच्या पवित्र शरीराची विटंबना करता तुम्ही लोक. तिथे येऊन जीभ छाटून टाकावी तुमची, पण अशी किती जणांची जीभ छाटू आम्ही. तरुण लोक तर अशी आहेत, शब्दापेक्षा शिव्यांचा बडीमारच जास्त. 2 दिवस आमचे गोडवे गायचे, तिसऱ्या दिवशी परत तोंडातून आई बहिणींच्या आबरू काढायची. तुम्ही जे शब्द बोलता ते तुमचे नाहीतच. एकाने एक शिवी जे अपशब्द आहे ते या तुर्कांनी दिलेले. त्यांनी याची सुरुवात केली. अरे, त्यांच्यासाठी नसेल रे आई बहिणींची किंमत, पण तुम्ही तर हिंदू आहात, त्यात मावळे ना आमचे. मग तुमच्या तोंडून ही घाण येतेच कशी? आणि फक्त पुरुष नाही तर मुली सुद्धा. तुम्ही सुद्धा तुमचीच आबरू काढता आणि नंतर एकमेकांना दोष देत बसता. मराठी, कन्नड, हिंदी, तमिळ, कोणतीही आपली भाषा असो, अरे किती प्रेमाने जपल्यात आपल्या माणसांनी. किती गोड आहेत या भाषा. नका रे कीड लावू या भाषांना. खरं तर या तुर्कांनाच वेळेवर सरळ केलं पाहिजे होतं. ही अशी व्हान पसरलीच नसती. त्यांची नको ती भाषा, सवयी, त्यांच्या परंपरा आल्याच नसते. पण महाराज, लोक म्हणतात की तुमच्या फौजेत सुद्धा तुर्क होते. मान्यच नाही. सुरुवातीला थोडे लोक सोबती म्हणून आले, पण त्यांचा रुतबा आमच्या पचनी पडला नाही. वेळोवेळी मिळालेली गद्दारी यामुळे आम्ही कधीही त्यांना फौजेत ठेवले नाही. कारण कोणीही असला तरी शेवटी तो रंग दाखवतोच आणि त्यांच्याबरोबर आपल्या लोकांनाही रंग बदलण्यास भाग पाडतो. त्यामुळे तुर्क अमान्यच. ही भूमी अजूनही या मुलेंच्या असलेल्या भूतांनी झपाटलेली आहे. ही भूमी लवकरात लवकर अधर्मी तुर्कांपासून मुक्त व्हावी आणि व्हायलाच हवी. आणि फक्त हीच भूमी नव्हे तर त्यानंतर जगातील अनेक मुलखांची भूमी सुद्धा मुक्त झाली पाहिजे. शेवटी सारे विश्व आपुलेच राज्य करण्यासाठी नव्हे तर सांभाळण्यासाठी. या तुर्कांनी तलवारीची लढाई आता मानसिक आणि प्रादेशिक रूपाने सुरू केली. थोडा थोडा प्रदेश काबीज करून तुमच्याच मनगुटीवर बसती ही भूते. जो अधर्म वृत्तीने वागेल त्यास शासन नक्की करा, तो आपला असो किंवा परका, कारण आपले लोक सुद्धा काही कमी नाही आहेत. राजे हो, पण कोणास जाणीव आपल्या शंभूराजांची. अवघे थोडे राहिले बाकी शिवशंभू जाणणारे. झाली हो इतकी वर्षे, पण अजूनही मुलांची टिकून आहेतच. त्यांच्यामुळे आपल्या मातासुद्धा असह्य वेदना भोगत आहेत. आता तुमच्या शब्दांचे तरी पालन होईल का याची सुद्धा शाश्वती नाही राजे. जसे आठवडी देशभक्त असतात तसे सणापुरते शिवभक्त उरलेत बघा आता. पण निष्ठावंत मावळे सुद्धा तुमच्या कृपेने अजून इथे आहेत. काही असो महाराज, एक शब्द देतो, जोवर आमच्यासारखे मावळे या भूमीवर आहेत तोवर ही भूमी प्रत्येक वेळी आम्ही अधर्मातून मुक्त करण्याचा पूर्ण प्रयत्न हिमतीने करू. भले आम्ही बोटावर मोजण्या इतके शिल्लक राहू, तरी हिमतीने उभे राहू.